Hello dear students, today we will derive the expression of the acceleration of the particle performing simple harmonic motion. सिंपल हार्मोनिक मोशन करणाऱ्या पार्टिकलचं ऍक्सलरेशन काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय असतो, तो आपण आज डिराइव्ह करणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. डेरिवेशन ऑफ derivation of acceleration of a particle performing simple harmonic motion. ठीक है. अच्छा. So Hooke's law काय सांगतो? As per Hooke's law, Hooke's law, the force of a structure, force acting on a particle. So force of a structure, okay, is directly proportional to displacement, negative of displacement. म्हणजे काय की जो फोर्स ऑफ एसएच बॉडीवर ऍक्ट करणारा फोर्स हा काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला अपोजिट असतात. ठीक आहे ना. बॉडी इकडे चालली आहे, फोर्स इकडे ऍक्ट करतो. बॉडी इकडे चालली आहे, फोर्स इकडे ऍक्ट करतो. सिंपल हार्मोनिक मोशन, दिस काइंड ऑफ मोशन, राइट ना. अच्छा. सो F is equal to minus, let us take one K constant of proportionality. This is called force constant. So where K is constant of proportionality called the force constant. Okay. So unit of K is what? Newton per meter. Unit काय आहे K चा? Newton per meter. हा. आणि हे मीटर कॅन्सल होईल आणि न्यूटन राहील. फोर्स इन न्यूटन. So this is what equation number 1, let us say. This is what Hooke's law. बरोबर की नाही. बॉडी इकडे चालली आहे, फोर्स इकडे काय इकडे ऍक्ट करेल आणि म्हणून बॉडीची वेलोसिटी कमी होत जाईल आणि बॉडी स्टॉप करेल, पुढे जाणार नाही. बरोबर. मग इकडे सुरू केली की फोर्स डायरेक्शन त्याच्या अपोजिट होईल आणि काय होईल, त्याची वेलोसिटी वाढत जाईल. सर ही टू अँड फ्रो मोशन झालं. त्याच्यामध्ये काय डिस्प्लेसमेंट आणि फोर्स एकमेकाला अपोजिट असतात, म्हणून हे पॉसिबल होतं. ठीक आहे. सो दिस इज ऍज पर हुक्स लॉ. नाउ as per Newton's second law, as per Newton's second law of motion, what we can write? Newton's second law काय सांगतो? Okay, rate of change of momentum is directly proportional to force वगैरे आहे. पण त्याचा एक फॉर्म आहे, F is equal to ma. ठीक है. So as per Newton's second law, when mass is constant, we can write F is equal to ma. बरोबर. आणि as per Hooke's law, F is equal to minus kx. हे दोन फोर्सेस इक्वल असायला पाहिजे. So equating 1 and 2. So equating 1 and 2. What we can write? F left hand side correct है, equal है, तो right hand side कैसे इक्वल असेल? So we can write ma is equal to minus kx. Right hand side of this equation is equal to right hand side of this equation. Yes or no? So this is what we are getting. Now we want acceleration. So here is equal to minus k by m into s. M equal. Okay. Now this is one assumption made. Let आता k is also constant, m is also constant. दोन्ही constant आहे की नाही? या दोन्ही constant म्हणून एक constant घेऊया. That constant taken is let omega is equal to under root k by m. Let omega is equal to under root k by m, where
where this omega is angular velocity or angular frequency of the SHM, angular frequency of SHM. ठीक आहे. सो याच्यावर काय लिहिले ही ओमेगा कशामध्ये असेल रेडियन पर सेकंद मध्ये असेल. कशामध्ये असेल रेडियन पर सेकंद. तर आता के बाय एम ची व्हॅल्यू काय येईल इकडे रूट आहे इकडून काय होईल ओमेगा स्क्वेअर. सो के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. बरोबर की नाही हे रूट इकडे जाऊन स्क्वेअर होईल. सो के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. राइट. पुट this in equation number 3. Put this in equation 3. Equation 3 मध्ये ओमेगा k by m ची व्हॅल्यू that is ओमेगा स्क्वेअर ठेवून घ्या. So x a is equal to minus omega square x. This is the required expression for acceleration. This is equation of acceleration. इथं पण फोर्स ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या अपोजिट आहे. बॉडी इकडे जात असेल तर ऍक्सेलरेशन इकडे जातं. बॉडी इकडे जात असेल तर ऍक्सेलरेशन इकडे जातं. ऍक्सेलरेशन आणि फोर्स डायरेक्शन सेम होतं बिकॉज फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज द सोर्स ऑफ ऍक्सेलरेशन. दोन्हीचं डायरेक्शन सेम आहे. तो डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असतं. तर लक्षात ठेवा एसएचएम मध्ये ऍक्सेलरेशन आणि फोर्स अपोजिट असतात. ठीक आहे डिस्प्लेसमेंट अशा पद्धतीने तुम्ही हे डिराइव्ह करू शकता. सो नाउ रिमेंबर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण डेरिव्हेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ द व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट बघणार आहोत. ठीक आहे. हे नोट करा आपण आज इथं थांबूया. नोट करा आणि अभ्यास करा. ठीक आहे.